स्पोर्ट या वाहिनीवरती कव्हरेज करतोय आणि लोकांपर्यंत तुमचा खेळ पोहोचावा याच ईर्षेनं आयोजकांची मेहनत आपल्याला पाहायला मिळतो आणि त्या मेहनतीला तुमची साथ असणं खूप गरजेचं असतं. बघा 12 प्रतिनिधी ज्यावेळेस तुम्ही कॉम्बॉक्स मध्ये पाठवताना तुमची नावं लोकांपर्यंत पोहोचतात, तुमचा खेळ लोकांपर्यंत आम्ही समालोचक म्हणून पोहोचवतो. चला लेट्स प्ले. स्ट्राईक एंड वरती आपण राज पाटीलला पाहतोय. राज पाटील आता मात्र स्ट्राईकला. यावेळेस पॉपिंग क्रीजचा वापर करण्यात आला होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असफल ठरला. एकही धावसंख्या आलेली नाहीये. यश पाटील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यश पाटील म्हटलं की वरसे गावाला आणि वरसे गावाला पडलेलं एक गोड स्वप्न. यश पाटील खोदून काढला. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू जातोय, दूरवरचा खेळाडू येतोय, क्षेत्ररक्षण करतोय. एकच धाव घेतली गेली, दुसरीचा देखील प्रयत्न केला गेला, त्यानंतर 2 धावा आल्या. धावसंख्या 2 ने वधारली. धावफलकावरती धावा 3 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. यश पाटील म्हटलं ना की दहावीर चषकाची मला एक आठवण झाली आहे. त्याची इंटरव्ह्यू ज्यावेळेस मी घेतला ना त्यावेळेस त्याच्या डोळ्यातनं अश्रू आलं होतं. कारण क्रिकेटवरचं प्रेम हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालं होतं. आज दहावी रत्न सारखी मोठी स्पर्धा खेळायची आहे, तो मैदानाच्या आतमध्ये कसा खेळ करतोय. भन्नाट वेगावरती स्वार होऊन केलेली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. प्रज्योत डाके आणि यश पाटील ही सलामीवीराची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. जिथे नॉन स्ट्राईक एंड साठी प्रज्योत डाके आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल कशा पद्धतीने टाकला जाणार. खोदून काढलाय. मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन तैनात करण्यात आलं. एकच धाव पाहायला मिळाली. धावसंख्या 1 ने वाढेल. धावफलक यावेळेस 4 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 4 अशी धावसंख्या आपल्याला मैदानाच्या आतमध्ये शांत संयमी खेळ पाहायला मिळतो. अमित आज खूप चांगला खेळ पाहायला मिळतो. अमितनं म्हटलं की माझा सध्याच्या घडीला बॅड पॅच चालू आहे. बॅड पॅच मधून येत असताना आजचा दिवस खूप महत्वाचा त्याचा देखील राहिलाय. कारण क्रिकेटमध्ये तुम्हाला कधी कधी अप्स अँड डाऊन्स पाहायला मिळतात. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला कधी अबो कधी बिलो या ईर्षेनं खेळावं लागतं. कधी कधी तुमचे सामने हातामधले देखील हारले जात आहेत. त्या ईर्षेनं त्यानंतर प्रयत्न करावे लागतात आणि तो प्रयत्न तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. खोदून काढलाय चेंडू. एकच धाव पाहायला मिळाली. 5 आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या P1च्या षटकाचा खेळ देखील संपुष्टात आला. अवघ्या 5 धावा आल्यात. जमेची बाजू अशी देखील राहिली आहे की कोणताही खेळाडू मैदानाच्या बाहेर परतला नाहीये. विकेटवरती टिकायचं आहे. मोहित तुरे यांच्याकडून कॅश प्राइज आलाय. प्रज्योत डाके यांच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज. या संधीचं सोनं करावं लागेल. परंतु पहिल्या षटकामध्ये अवघ्या 5च धावा आल्यात. कारण P1चं षटक आहे. P1च्या षटकामध्ये जास्तीचे खेळाडू हे 30 या सर्कलच्या बाहेर नसतायत. फक्त आणि फक्त तिथं पाहिलं तर मिड विकेट तैनात करण्यात आला होता. मिड ऑन सुद्धा तैनात करण्यात आला होता. परंतु तशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली नव्हती. परंतु या षटकामध्ये काय घडेल. दुसऱ्या षटकासाठी आता कुणाला प्रमोट केलं जाणार. दुसरा षटक टाकण्यासाठी असा कोणता गोलंदाज वापरला जाणार की तो या धावा तशाच पद्धतीने रोखू शकतो. विवेक मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या षटकासाठी प्राचारण करण्यात आलंय. क्रिकेट आपल्याला काय सांगून जातं. क्रिकेटला जास्तीची संधी मिळत नाहीये. कारण ऍज अ तुम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरलात, तुम्हाला एका सामन्यामध्ये फक्त आणि फक्त एकच संधी मिळते. त्या संधीचं सोनं करावं लागतं. त्यानंतर तुमचा खेळ चांगला झाला तर आपोआप रसिक प्रेक्षक हे तुम्हाला डोक्यावर घेत असतात. आणि तो प्रयत्न सातत्याने आपल्याला यश पाटील आणि प्रज्योत डाकीच्या माध्यमातून पाहायला मिळेल का. पुढचा बॉल. पहिलाच बॉल कार्पेटच्या आधारावरती हा चेंडू खेळलाय. जमिनीलगत हा चेंडू खेळा. एक धाव तर घेतली गेली. एकाच धावेवरती समाधान मांडले. धावसंख्या 1 ने वाढली. धावफलक यावेळेस 6 या आकड्यावरती. 6शी धावसंख्या धावसंख्या तितकीशी आलेली नाहीये. मोठे फटके येणं खूप गरजेचं आहे. सिमेंटची विकेट आहे. सिमेंटवरती बॉल थोडासा जास्तीचा वेग पकडतो. बॅटवरती सुद्धा सहजरित्या येतोय आणि ते प्रयत्न सातत्याने आपण प्रज्योत आणि यशच्या बॅटमधून आतापर्यंत पाहायला मिळत नाहीये. पुढचा बॉल.
टप्प्याचा बॉल त्या चेंडूवरती पुन्हा एकदा केलाय प्रहार. चेंडू येतोय षटकार. षटकाराला धावफलकावरती धावा 12 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 12 अशी धावसंख्या धावफलकावरती. पहिल्याच बॉल वरती एक धाव आली, त्यानंतर एक षटकार लगावला. इरादे देखील स्पष्ट केलेत की आता मात्र मी आक्रमण करणार, याच ईर्षेनं मी मैदानाच्या आतमध्ये आलोय आणि तो प्रयत्न सातत्याने तो करतोय. पुढचा बॉल यावेळेस सुद्धा लागोपाठचा दुसरा फटका. 440 चा झटका येतोय हा षटकार. एकंदरीत धावफलकावरती धावा 18 या आकड्यावरती. शांतता, संयम या साऱ्या गोष्टी आपल्याला या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. बघा, पहिल्या षटकामध्ये शांत पद्धतीनं खेळ खेळला, त्यानंतर आक्रमण केली. यावेळेस सुद्धा फाईन लेग रिजन मध्ये स्वतःसाठी जागा बनवली. चेंडू सीमारेषा पार चौकार. सहा सहा त्यानंतर एक चौकार. आक्रमण केली जाती आहे. धावफलकावरती धावा तब्बल आणि तब्बल 22 या आकड्यावरती. पुढचा बॉल आता आता मात्र कशा पद्धतीने टाकला जाणार. षटकातील 5वा बॉल. पहिल्या चेंडूवरती एक धाव आली, त्यानंतर सलगचे 2 षटकार, त्यानंतरचा एक चौकार. बॉपिंग क्रीजचा वापर करण्याचा प्रयत्न, परंतु असफल ठरला. सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. मोकळा श्वास घेतला असेल, कारण पाठच्या 3 बॉल वरती मोठमोठे फटके पाहायला मिळालं. कुठेतरी कमबॅक करायचं होतं आणि ते कमबॅक आपल्याला या बॉल वरती आपल्याला पाहायला मिळालं. यश पाटील मैदानाच्या आतमध्ये दहाडलाय. यश पाटील नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावतंय, त्याला रोकावं लागेल. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तदनंतरची एकच धाव पाहायला मिळाली. धावसंख्या 1 ने वाढली. धावफलक 23 या आकड्यावरती. प्रज्योत डाकी म्हटलं की रोडचा सुपरस्टार. बघा, प्रज्योत डाकी सध्याच्या घडीला 2-3 वर्ष आम्हाला खेळताना पाहायला मिळत नाहीये, परंतु पाठची 3-4-5 वर्ष आपण पाहिली ना, ॲज ए सलामीवीर म्हणून रोडसाठी तो नेहमीच आपल्याला पाहायला मिळाला होता. परंतु आज वेगळे स्वप्न घेऊन तो मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. त्याचा खेळ कशा पद्धतीने होईल, पाण्याची व्यवस्था करायची आहे, पाण्याची तहान भागवायची आहे. त्यावेळेस पाण्याची ताण तर भागवली जाणार. या धाबा रोखण्याची ताण, या धाबा ठोकण्याची ताण कोण भागवेल तितकासा वेळ देखील आपल्याकडे आहे. या आपण डीजे विकीच्या माध्यमातून ऐकूया एक सुमधून गोड असं संगीत. सामन्याला होती सुरुवात. ज्या ठिकाणी 2 षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 5 धावा आल्या होत्या. त्यानंतरची दुसऱ्या षटकामध्ये विवेकला प्राचारण करण्यात आलं, त्याला मोठा मार पडलाय. एकंदरीत धावफलकावरती धावा 18 आल्या, त्यानंतर धावफलक 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. अॅनालिसिस आपण पाहिलं ना, तर पहिल्या 5 धावा आल्या, त्यानंतर 18 धावा आल्या. हा आलेख आपण पाहिलात ना, तर
खूप उंचावलेला आपल्याला पाहायला मिळतोय. बघू तिसऱ्या षटकासाठी आता कुणाला प्राचारण करण्यात येईल. तिसऱ्या षटकासाठी ऋषी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहे. जिथे पहिल्या सामन्यामध्ये ऋषीचा खेळ देखील चांगला पाहायला मिळाला. फलंदाजी चांगली केली, गोलंदाजी चांगली केली. आता मात्र दुसऱ्या फेरीसाठी तो कशा पद्धतीने खेळ करतो हे देखील पाहावं लागेल. यश मैदानाच्या आतमध्ये ताळ ठोकून आहे, त्याला प्रज्योतची साथ मिळते. ही साथ खूप महत्वाची असते. बघा क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही 11 खेळाडू उतरता, 11 खेळाडूची साथ खूप महत्वाची असते आणि त्या साथीला घेऊन तुम्हाला सामोरं जावं लागतं. पुढचा बॉल कशा पद्धतीने टाकला जाणार. रनअप मध्ये थोडंसं फंबल होताना आपल्याला पाहायला मिळाला, कारण यश पाटील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आक्रमण त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये कोणत्या टप्प्यावरती गोलंदाजी करायची या साऱ्या गोष्टी तो मनामध्ये घेऊन उतरलाय. पुढचा बॉल स्लोअर पद्धतीचा बॉल, एलिव्हेशन मिळालं नाहीये. सुंदर झेल, ओहो, फलंदाज बाद. वरती विजय नागवेकर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अगदी विजय नागवेकर म्हटलं ना की वेग, गोलंदाजीचं क्रिकेट मधलं कौशल्य नेहमीच त्याच्या हातामधून आपल्याला पाहायला मिळालं होतं. परंतु आता फलंदाजी करायचं आहे. फलंदाजी कशा पद्धतीनं तो करतोय. मळखणवाडीचा सुपरस्टार मैदानाच्या आतमध्ये विजय नागवेकर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कशा पद्धतीने त्याचा खेळ पाहायला मिळेल. रोहा तालुक्यानं बरेचसे नवीन खेळाडू दिले. नवीन खेळाडूंमध्ये विजय नागवेकरचं देखील सातत्याने नाव घेतलं जातं. आज बरेच वर्ष, 3-4 वर्ष तो मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळतोय. आज सध्याच्या घडीला पीक प्रोडक्शन मध्ये त्याचा खेळ आपल्याला नेहमी पाहायला मिळालाय. परंतु आजचा दिवस कशा पद्धतीने राहील हे देखील पाहावं लागेल. विजय नागवेकर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. बऱ्याचशा रोहाच्या मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव, रोहा तालुक्याच्या बाहेर खेळण्याचा अनुभव, या बऱ्याचशा गोष्टी त्याच्या क्रिकेटमधून आपल्याला नेहमी पाहायला मिळाल्यात. पहिल्याच बॉलवरती यश पाटील मैदानाच्या बाहेर परतला. त्यानंतर विजय नागवेकर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ऋषी चांगल्या पद्धतीने गोलंदाजी. चला थोडंसं फास्ट करा मित्रांनो, अंपायर सर थोडंसं फास्ट घ्या. पहिल्या बॉलवरती विकेट. त्यानंतर दुसरा बॉल कशा पद्धतीने टाकला जाईल. विजय नागवेकर, ऋषी, लोअर फुलटॉस, लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू. त्यानंतर स्विंग पाहायला मिळाला. डॉट स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळाला. बघू ऋषीने सांगून दिलंय की माझ्या बोटांवरची जादू, माझ्या हाताची जादू मैदानाच्या आतमध्ये मी दाखवेन, आणि तो प्रयत्न सातत्याने आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस एक्स्ट्रा कव्हर मध्ये स्वीपर कव्हरच्या दिशेनं चेंडू सीमारेषा पार येतोय. हा चौकार. नेक्स्ट मॅच एका बाजूला डीएमसी संघ, त्याच्या विरोधात सोलवे संघ. संघनायकांना दोन्ही विनंती करेन की या आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी हजर व्हायचा आहे. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीची तिसरी लढत. एका बाजूला डीएमसी संघ पाहायला मिळेल, त्याच्या विरोधात सोलवे संघ. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करेन या आपण टॉसबॉक्स मध्ये येऊन नाणेफेकीचा कौल करायचा आहे. चौकार आला. एकंदरीत धावफलकावरती धावा 27 या आकड्यावरती. 27 अशी धावसंख्या. पहिल्याच बॉलवरती इरादे स्पष्ट केलेत. डग आउट मधून सेट होऊन आलाय की काय असंच दृश्य तो मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉलवरती त्यानं दाखवलंय. पुढचा बॉल. यावेळेस सुद्धा मोठा फटका. ओ, सुंदर प्रयत्न राहिले. चेंडू सीमारेषा पार येतोय. हा दणदणीत षटकार.
4 धावा आल्या, त्यानंतर एक मोठा प्रहार षटकार. धावफलकावरती धावा वेगानं वाढतायत. 33 या आकड्यावरती 33 अशी धावसंख्या. विजय नागवेकर मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी फलंदाजी करतोय. यावेळेस सुद्धा स्लोअर पद्धतीचा चेंडू स्विंग झालाय. ऋषीनं देखील सांगून टाकलंय, मी सुद्धा कच्च्या गुरुचा चेला नाहीये. कारण क्रिकेटमध्ये 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे या पद्धतीनं क्रिकेट खेळलं जातं. कधी कधी गोलंदाजाचं वर्चस्व असतं, कधी कधी फलंदाजाचं देखील वर्चस्व असतं. पुढचा बॉल लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू टाकला गेला. पंचांनी दंडित केलं त्या चेंडूला. स्वर घोषित चेंडू आला. धावसंख्या 1 ने वाढेल. धावफलक 34 या आकड्यावरती 34 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. व्हेरिएशन, व्हरायटी या साऱ्या गोष्टी गोलंदाजीच्या माध्यमातून ऋषी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. परंतु काय चेंडू एक्स्ट्राच्या स्वरूपाची धाव देखील देत आहेत, हे देखील आपल्याला पाहावं लागेल. चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी होतीये, परंतु एक्स्ट्राच्या धावा देणं ह्या क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये धोक्याचं ठरतं. मिड विकेट रिजन मध्ये चेंडू खेळा. एकच धाव घेतली गेली आहे. एकापेक्षा जास्तीची धाव देखील मिळत नाहीये. धावसंख्या 1 ने वाढेल. धावफलक 35 या आकड्यावरती 35 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. जिथे 18 चेंडूचा खेळ संपला, म्हणजेच काय तर 3 षटकाचा खेळ देखील संपुष्टात आला. धावफलकावरती धावा 35 या आकड्यावरती पाहायला मिळते. 35 अशी धावसंख्या चालू असलेला क्रिकेटचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो. ग्रामीण क्रिकेट खेळत असताना आज MIDC लॉट्स मधून आपल्या कंपनीसाठी खेळायचं आहे. आज ज्या कंपनीनं आपल्याला उदरनिर्वाह दिला, आज ज्या कंपनीनं आपल्याला चांगलं काम दिलं, आज ज्या कंपनीनं आम्हाला चांगला पाठबळ दिलं, आणि त्याच कंपनीसाठी आज खेळायचं आहे. गावचं क्रिकेट खेळत असताना गावची अस्मिता ज्यावेळेस पणाला लागते ना, त्यावेळेस तो प्रयत्न तुम्ही करताना, तो प्रयत्न आज कंपनीसाठी करायचा आहे. कारण 10वी रत्न म्हटलं ना की MIDC लॉट्स म्हटलं ना की संध्याकाळच्या सत्रामध्ये एक प्रश्न नेहमी विचारला जाईल की MIDC लॉट्स मधून कोणता संघ क्वालिफाय झाला, आणि ती चर्चा जास्तीच्या आपल्याला पाहायला मिळेल आज संध्याकाळच्या सत्रामध्ये. पंचांचा इशारा येणं बाकी आहे. काय घडतंय ज्या ठिकाणी डॉट स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. ज्या ठिकाणी पहिलाच चेंडू टाकला गेलाय, जिथे चौथे षटक टाकण्यासाठी सुदर्शन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सुदर्शन मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीनं खेळ करेल आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. आज गोलंदाजी म्हणून मैदानाच्या आतमध्ये आलोय. वयाने 40+ खेळाडू सातत्याने त्याची ओळख आपल्याला पाहायला मिळतो. बघा, क्रिकेटनं वेळ, मर्यादा, वय या साऱ्या गोष्टींवरती मात दिली आहे. कारण वेळेचं महत्व खूप महत्वाचं असतं, परंतु वयाची मर्यादा ही क्रिकेटमध्ये कधीही जाणली जात नाहीये. विजयच्या बॅट मधून येतोय हा 10वी रत्न षटकार. विजय नागवेकर, ये नाम नहीं, ये ब्रँड है. चला बॉल द्यायचा आहे. बॉलची पूर्तता कराय आलाय का सर? षटकार आला. धावफलकावरती धावा 41 या आकड्यावरती. विजय नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंघवताना आपल्याला पाहायला मिळतंय. बघा, ज्या ठिकाणी पहिल्या बॉलवरती डॉट स्वरूपाचा चेंडू आला, त्यानंतर एक षटकार पाहायला मिळाला. आता मात्र आपल्याला कमबॅक करायचा आहे. कारण क्रिकेटमध्ये तुम्हाला कमबॅक करणं खूप महत्वाचं असतं. कारण एखादा सामना ज्यावेळेस तुम्ही हारता, मग गावकऱ्यांच्या तोंडातून एक ऐकायला मिळतं की काय तुम्ही खेळायला जाता, मग खेळत असताना नुसते हारता. त्यांना उत्तर द्यायचं आहे, आणि तो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळेल का यावेळेस सुद्धा लागोपाठचा दुसरा षटकार.
च्या घडीला ट्रेंडिंग असलेलं सॉन्ग किरिस्का गाणं सुनेगा क्या किरिस्का ले बेटा. कारण तसं पाहिलं ना तर रोडवरती कचरा गोळा करून आपला पुनर्विवाह करणारा हा एक नागरिक होता. त्यानं एक रील त्याची व्हायरल झाली, त्यानंतर तो स्टार झाला. परंतु क्रिकेटच्या मैदानामध्ये तुम्हाला जर का स्टार व्हायचा असेल तर तो परिश्रम तुम्हाला करावा लागेल. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न निश्चितपणे केला गेला होता. दुसरीचा प्रयत्न देखील रनिंग बिटवीन द विकेट, या साऱ्या गोष्टी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाल्या. धावसंख्या 2 ने वधारली. धावफलक 49 या आकड्यावरती पाहायला मिळते. 49 अशी धावसंख्या. शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकातील अजून सुद्धा 2 चेंडू येणं बाकी असणार आहे. विजय नागवेकर मैदानाच्या आतमध्ये ठोकतोय. धनुष्य बाण ज्या पद्धतीने जावा त्या पद्धतीने येतो या चेंडू सीमारेषा पार चमकार. वरती आपल्याला पाहायला मिळाली 4 धावा आल्या. विजय म्हटलं की आक्रमण आली आणि ती आक्रमण विजय आपल्या बॅट मधून दाखवतोय. आपल्या टप्प्यात आला की आपण कार्यक्रम करतो ह्याच ईर्ष्याने तो मैदानाच्या आतमध्ये शेवटचा बॉल. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू नव्हे तर थोडासा स्लोअर पद्धतीचा चेंडू. पंचांचा इशारा. फलंदाज बॅक टू द डगआउट. पूर्वार्धाचा खेळ देखील संपुष्टात आला. पूर्वार्धाचा खेळ संपुष्टात आला. ज्या ठिकाणी धावफलकावरती धावा 53 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 54 धावेचं टार्गेट. आणि हे 54 धावेचं टार्गेट कशा पद्धतीनं रोखलं जाणार, कशा पद्धतीनं ठोकलं जाणार, जीटी स्पोर्ट्सच्या माध्यमातून हे लाईव्ह घर बसल्या प्रेक्षकांना पाहायला मिळेलच. परंतु उतारदाचा खेळ ऐकवण्यासाठी मायक्रोफोन वरती करूया आपण थोडासा बदल. मायक्रोफोन वरती जोडले जातील याच विभागातील एक गोड आवाज, बऱ्याच वर्षाचा अनुभव, स्कोरिंगचा अनुभव, समालोचनाचा अनुभव असे उमेशजी साळुंके सरांचा आवाज. धन्यवाद. चला सोलवे विपक्ष डीएमसी. हॅलो चेक. चला डीएमसी विपक्ष सोलवे संघ आजच्या दिवसातील पहिल्या फेरीची तिसरी लढत आपण पाहणार आहोत. आणि तिसऱ्या लढतीचा नाणेफेकीचा कौल केला जातोय. नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मी आमंत्रित करतोय विक्रांतजी ओंगिवले सरांच्या शुभ हाताने आपण हा नाणेफेकीचा कौल करतोय. एका बाजूला आपण तसं पाहिलं तर डीएमसी संघ, त्याच्या विरोधात सोलवे संघ आपल्याला पाहायला मिळेल. मान्यवरांच्या शुभ हाताने हा नाणेफेकीचा कौल केला जाईल. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीची तिसरी लढत. कॉल सोलवे कॉल. टेल अँड हेड. प्रथम नाणेफेकीचा कौल हा डीएमसी संघाने जिंकलाय. सर तुमचा निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करत असताना सर 5 षटकाचा सामना असेल. सोलवे संघ तुमच्या समेत खेळेल. संपूर्ण आयोजनाबद्दल प्रथम आयोजन खूप छान आहे, नेहमीच असतो आणि कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू.
बराच क्रिकेट हे गावासाठीचं खेळ आज कंपनीसाठी खेळायचं आहे, त्याबद्दल दोन शब्द. सर्वांना एकच सांगणं आहे का प्रत्येकाने 100% द्या. मॅच विन होण्याची प्रयत्न करू नक्कीच. खूप साऱ्या शुभेच्छा देतोय. आणि सोलवे संघ प्रथम तुमच्या वाट्याला फलंदाजी आले. फलंदाजी करत असताना कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न निश्चितपणे केला जाईल, परंतु 5 षटकामध्ये धावा कितपत तुमच्या माध्यमातून धावफलकावरती पाहायला जातील? आम्ही कमीत कमी 5 षटकामध्ये 50-55च्या वर जाण्याचा प्रयत्न करू. आणि या संपूर्ण आयोजनाबद्दल आणि 41 प्रतिनिधी 41 आयोजक एकत्र आलेत त्याबद्दल. खूप चांगलं आयोजन आहे. दरवर्षी असं आयोजन करावं. सगळ्या प्लेयर MIDC प्लेयर लॉट ठेवल्यामुळे सगळ्या प्लेयरला खेळायला भेटते आणि इतर गाव टू गावाला पण सगळ्यांना खेळायला भेटते. तर आमच्याकडनं शुभेच्छा असतील या मंडळास. खूप साऱ्या शुभेच्छा देतोय नेक्स्ट मॅच साठी. मित्रांनो, नाणेफेकीचा कॉल प्रथम जिंकला. DMC संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. ज्या ठिकाणी मायक्रोफोन वरती आपण आवाज ऐकणार आहात याच विभागातील एक गोड आवाज, अर्थात उमेशजी साळुंके सरांचा आवाज उत्तरार्धाच्या खेळामध्ये. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद नरेशशीद आयला सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. जाऊया मैदानाकडे, जिथे प्रथम बॅटिंग करत असताना राठीडे या संघाने 2 गडी बाद 53 धावा ठोकल्यात आणि इथून मात्र आता 24 चेंडू आणि 54 धावांची गरज असणार आहे सुदर्शन या संघाला. याच्यानंतर आपण पाहणार आहोत तर पहिल्या फेरीमध्ये तिसरी मॅच DMC विरुद्ध सोलवे. DMC या संघाने टॉस जिंकलाय. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय आणि बॅटिंगसाठी सोलवे या संघाला आमंत्रित केलाय. इथून जो जिंकेल तो अंतिम 3 मध्ये जाणार आहे. आज श्री दहावीर मित्र मंडळ श्री दहावीर रत्न चषक 2026 पर्व पहिला आहे आणि आज या स्पर्धेचा तिसरा दिवस आणि MIDC लॉट्स आपल्याला पाहायला मिळते. आजचं खेळताना ऋषी आणि प्रज्योत पुन्हा एकदा सलमी जोडी मैदानच्या आतमध्ये. विजय नार्वेकर मागच्या डावामध्ये आपण पाहतो तर विजयच्या बॅटमधून खूप साऱ्या धावा आल्या होत्या, परंतु आता त्याला गोलंदाजी करायची आहे. 56 धावा इथे आहेत आणि या 56 धावा सुरक्षित ठेवणार का राठीडे संघ सुद्धा पाहावं लागेल. मॅच इथून ऑन होती आहे. पहिला चेंडू विजयचा. पहिला चेंडू हवाई सफार ऋषीच्या बॅट मधून सिक्सर. डीजे सॉक्स करेंगे स्वागत. विजयचा स्वागत केलाय ऋषीने 6 ने. 54चा पाठलाग करायचा आहे. 7 आल्यात. इथून मात्र सुरुवात सानी झाली आहे. ऋषीचं हेच सांगेल, जो हातोडा तुमच्याकडे आहे ना तो हातोडा आमच्याकडे सुद्धा आहे आणि त्याने आम्ही सुद्धा सुरुवात करणार. परंतु विजय पुन्हा एकदा कमबॅक करून देणार का? ओ फटका पुन्हा एकदा जोरात केला. चेंडू आपण मिड विकेट मध्ये तिथे प्रोडक्शन ठेवलाय. सिंगल ऋषीला मिळेल. सिंगलने धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरगे. धावसंख्या सध्याच्या घडीला बिनबाद प्रथम बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळते इथून 7 धावा. कारण आपण पाहतो तर 54 धावांचा पाठलाग करायचा आहे. 7 तर इथे जुळल्या गेल्यात पहिल्याच चेंडूवर षटकार आला. इथून मात्र बघूया तर विजय पुन्हा एकदा आपण पाहतो गोंधळ ट्रॅकवर सज्ज होतील. आपल्या ओव्हर मधला 30चा चेंडू घेऊन प्रज्योत साडे. ओ फटका चांगला आहे. उंच आहे. लांबी गाठणार का? आणि लांबी सुद्धा गाठली आहे. ऋषीच्या बाट मधून जो षटकार आलाय आणि प्रज्योतच्या बाट मधून सुद्धा षटकार आलाय. डीजे सिंगल किती नॉन स्ट्राईकला गेला असं वाटत होतं की सध्याच्या आपल्याला धावा रोखल्या जातील, परंतु जिथे प्रज्योत आला ना त्यांनी सुद्धा स्वागत केलाय तो 6 धावेने. धावसंख्या सध्याच्या घडीला 13 झाली आहे. येणारे चेंडू शिल्लक आहेत 21 आणि 41 धावांची गरज आहे. 21 चेंडू आणि 41 धावा इथून गरज असेल सुदर्शन संघाला.
पुन्हा एकदा मोठा फटका उंच आहे, लांबी गाठणार का, परंतु नाही आहे, पकडला जाईल, संपलाय प्रज्योतचा खेळ. धक्का पहिला. जरा फास्ट यायचंय, कारण जेवढा वेळ आपल्याला वाचू तेवढा आपण वाचवणार आहोत. बॅट्समन आपण पाहतो प्रज्योत बाद झाले, ज्याच्या बॅट मधून आपण पाहिलं तर 2 चेंडूमध्ये 6 धावा करून तो बाद झालाय. परंतु आता ज्याची आजच्या दिवसामध्ये मार्केटमध्ये चर्चा आहे ना, तो बॅट्समन अमित सुतार यांचं आगमन झालंय, ज्याने मागच्या मॅच मध्ये रोहाडा विरुद्ध 16 चेंडूमध्ये 59 धावा ठोकल्या होत्या आणि एकट्याने मात्र पूर्ण रोहाडा संघाला पराभूत केलं होतं. असं मत तरी खोटं ठरणार नाही. परंतु आता जसा सामना बदललाय ना, तसा वेळ सुद्धा बदललाय. समोर आहे राठीडाय आणि समोर असेल ते विजय नार्वेकर, एक उत्कृष्ट गोलंदाज. बेस्ट वर्सेस बेस्ट असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. आता पाहायचा आहे विजय अमितवर भारी पडते की अमित विजयवर भारी पडणार आहे, कारण या ओव्हरचे 2 चेंडू शिल्लक आहेत. या ओव्हरचा विचार करता एक षटकाराला एक सिंगल, एक 6, एक विकेट सुद्धा आली आहे. येणारे चेंडू शिल्लक आहेत 20. 41 धावांची गरज आहे ती सुदर्शन या संघाला. आता मात्र अभ्यास करावा लागेल राठीडाय संघाला, कारण महत्वाचा पेपर त्यांच्या समोर आहे. ओ इथे मात्र अपील केली आहे, परंतु दक्ष आशेपंच बंडी पाटील यांनी मात्र ही अपील पेटवली आहे. आणि इथून बघा, इथून मात्र एक सिंगल अमितने घेतली आहे. अमितला सुद्धा माहिती आहे जास्तीचं काही करायचं नाही आहे, कारण कुठेतरी आपण पाहतो सुरुवात चांगली झाली आहे. सेटअप पहिल्याच ओव्हरमध्ये बनवलाय असं म्हणूया, कारण 54चा पाठलाग करायचा. पहिल्या ओव्हरमध्ये 14 बांधल्यात. येणारे चेंडू शिल्लक 19 आहेत. 40ची गरज आहे. जेव्हा बेस बनतं ना तेव्हा सर्व काही होतं आणि तेच खऱ्या अर्थाने आपण केलंय. सुरुवातीला आपण पाहतो तर ऋषीने सुरुवात चांगली केली, त्यानंतर सिंगल घेतली, त्यानंतर प्रज्योतच्या बॅटमधून षटकार आलाय. अमित आलाय सिंगल काढून सध्याच्याकडे नॉन स्ट्राईकला आहे तो. या ओव्हरचा शेवटचा अंतिम चेंडू असणार आहे ऋषीच्या माहितीसाठी. धावसंख्या सध्याच्या घडीला 14 आहे. इथून 19 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. चला राठीडाय सांगायचं मी लक्ष वेधेन. विजय जरा फास्ट घ्यायचं मित्रा. 5 मिनिटं तुम्हाला एक ओव्हर साठी दिली गेली आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. ओ पुन्हा एकदा चांगला फटका, तिथे चवळ चांगलं प्रोटेक्शन सुद्धा आहे. एक चोरटी धाव, चिक्की धाव म्हणूया. शतक क्रमांक पहिला मात्र इथे संपलाय. पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहतो एक गडी बाद, 15 धावा पाहायला मिळत आहेत. तर 6 चेंडूचा खेळ संपला, जिथे आपण पाहतो 54 धावांचा पाठलाग करते सुदर्शन संघ. प्रथम बॅटिंग करत असताना राठीडाय या संघाने 2 गडी बाद 53 धावा बनवल्यात. 54चा पाठलाग करत असताना पहिल्या ओव्हर मध्ये विजय नार्वेकर आले होते. 6ने सुरुवात केली, त्यानंतर सिंगल, त्यानंतर पुन्हा एकदा 6 विकेट आणि सिंगलने मात्र आपली ओव्हर संपवली. तब्बल या ओव्हर मध्ये 15 आल्यात. एक विकेट सुद्धा प्राप्त झाली आहे. ऋषी आणि अमित सुतार मैदानच्या आतमध्ये आहेत. इनर चेंडू शिल्लक आहेत 18. 39 धावांची गरज आहे. गोलंदाजी ट्राय कर गोलंदाज यश पाटील आपल्याला पाहायला मिळेल. याच्यानंतर सुद्धा एक मॅच चांगली होईल, यात मात्र कोणती शंका नाही आहे. डीएमसी विरुद्ध सोलवे, कंपन्या दोन्ही आजूबाजूच्या आहेत, त्याच्यामुळे काही हरकत नाही. परंतु मॅच चांगली होईल, यात मात्र कोणती शंका नाही आहे. एक साईडला आपण पाहतो प्रसाद मामुगडे असेल, यांचा संघ आपण पाहतो डीएमसी असेल आणि त्यासमोर असेल तर सोलवे. परंतु या मॅच मध्ये जिथे 18 चेंडू आणि 39 धावांची गरज आहे. प्रत्येक ओव्हर मध्ये इथून 13 धावा गोला करायच्या आहेत अमित सुतार आणि ऋषी याला, आणि इथून मात्र आता यश पाटीलला धावा कमी रोखायच्या आहेत. हे सुद्धा पाहावं लागेल, कारण पहिल्या ओव्हर मध्ये 15 आलेत. विजयच्या ओव्हर मधून 2 षटकार सुद्धा त्या ओव्हर मध्ये पाहिलेत. राठीडाय संघ थोडंसं आपण वेळेकडे लक्ष आपलं मी वेदेन. ओ फटका फाटला, चेंडू हवेमध्ये आहे. एक सोपा कॅच, सुरुवात विकेटने झाली आहे. धक्का दुसरा, ऋषी बाद.
डीजे. त्या दरम्यान डॉट चेंडू सांगत होते. सोलवे संघाचं संघनायकाचं मी लक्ष वेधेन की आपण व्यासपीठावर येऊन सुयश कानेकरशी संपर्क करायचा आहे. सोलवे संघाचा कर्णधार आपण सुयश कानेकर यांच्याकडे संपर्क करायचा आहे लवकरात लवकर. बघा इथून दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे. डॉटनी सुरुवात पुण्यात पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर विकेट आली आहे. त्यानंतर डॉट काढलाय. विशाल आपल्याला पाहायला मिळतील जे स्ट्राईकला सध्याच्या घडीला अमित नॉन स्ट्राईकला आहेत. येणाऱ्या चेंडू शिल्लक आहे 16. 39 धावांची गरज आहे. 54 धावांचा पाठलाग केला जातोय. यश पाटील पुन्हा एकदा आपल्या ओव्हरमधला पॉइंट घेऊन. ओ इथे मात्र पाहायचं तर फर्स्ट स्लिप मधला चेंडू जाईल. कदाचित असं वाटतंय फुटबॉलची मॅच आहे का आणि सिंगलची डाव डबल मध्ये कंप्लीट केली आहे. या 2 धावा मात्र इथे मिळतील. धावसंख्या दोन्ही पुढे सरके. धावसंख्या सध्याच्या घडीला आमचे स्कोरर साहिल पाटील आम्हाला सांगतील धावसंख्या 17 झाली आहे. इनर चेंडू शिल्लक आहेत 15 आणि 37 धावांची गरज आहे. 15 चेंडू 37 धावा. या ओव्हरचा आपण विचार केला तर यश पाटील हा ट्रम्प कार्ड वापरलाय राटीडा या संघाने आणि आतापर्यंत यशने मात्र अवघ्या 2 धावा खर्च केल्यात जिथे विशाल स्ट्राईकला आहेत. हाफ टॅकर चेंडू आहे. चेंडू नोमॅन्स लँड्स मध्ये पडेल. विजय तिथे आहेत. एक सिंगल घेतली आहे. मानस होतं परंतु धाडस केलं जाणार नाही आहे. सर सलामत तो पकडी 50 बचेंगे तो और भी लढेंगे असं म्हणतोय विशाल. धावसंख्या एकनी वाढत. धावसंख्या सध्याच्या घडीला 18 झाली आहे. येणाऱ्या चेंडू शिल्लक आहे 14. 36 ची गरज आहे. 14 चेंडू 36 ची गरज आहे. राठी डायचा मात्र लक्ष फक्त अमित सुतारवर असेल कारण हा जर एकच चालला याच्या बाट मध्ये धावा आला तर या धावा सहजपणे सुदर्शन संघ घेऊन जाईल हे राठीला सुद्धा माहिती आहे. परंतु आपण बघतोय यश पाटील ज्यांनी 2026 मध्ये एक जबरदस्त गोलंदाजी केली आहे. कमी धावा त्याच्या ओव्हर मध्ये सातत्याने टाकत आपल्या संघासाठी हे सुद्धा आपण पाहिलंय आणि तो सध्याच्या एक गोलंदाजी करतोय. ओ पुन्हा एकदा आपण पाहतोय तर एक सिंगल मात्र अमितला मिळेल. प्रश्न विचारला जातात परंतु उत्तर नाही आहे. सध्याच्या घडीला एक चांगली गोलंदाजी राठीडाय संघाकडून पाहायला मिळते. 5 चेंडूचा खेळ झालाय. विकेटनी सुरुवात झाली त्यानंतर डॉट आला. एक दुरी आली. सिंगल म्हणजे अवघ्या 4 धावा 4 चेंडू मध्ये आतापर्यंत त्यांनी खर्च केल्यात. 5 चेंडू मध्ये आतापर्यंत त्यांनी 4 धावा खर्च केल्यात. एक चेंडू मात्र बाकी आहे. 13 चेंडू 35 ची गरज आहे. 13 चेंडू 35 ची गरज आहे. या ओव्हर मध्ये पूर्णपणे थांबवलंय. धावांची कोंडी केली आहे सुदर्शन या संघाची परंतु अमित नॉन स्ट्राईकला आहेत. ओव्हर रिव्हर्सचा फटकायचा प्रयत्न होता. बॅट चेंडूचा संपर्क झाला नाही आहे. शतक क्रमांक बघता बघता दुसरा संपला. एक चांगलं शतक मी म्हणेन राठीडाय संघाच्या दृष्टिकोनामधून कारण या ओव्हरचा विचार केला तर अवघ्या 4 धावा देत असताना एक फलंदाज ऋषीला त्यांनी बाद केलंय. म्हणजे 12 चेंडू मध्ये अवघ्या धावसंख्या सध्याच्या घडीला 19 जुळल्या गेल्यात. येणारा चेंडू शिल्लक आहेत 12. 35 ची गरज आहे. प्रत्येक ओव्हर मध्ये 17.5 ची सरासरी आहे. म्हणजे एका ओव्हर मध्ये तुम्हाला 5 चौकार किंवा 3 षटकार मारावा लागतील तरच तुम्ही या 54 धावांचा पाठलाग करू शकता. 19 बांधल्यात. 35 ची गरज आहे. चला फास्ट घ्या राठीडाय.
गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा परिवर्तन केलंय. गोलंदाज आले प्रज्योत डाके, समोर असतील आमिष सुतार. आमिष सुतार आपण पाहिजे थोडस शांती ते अंदाज घेत आहेत की हवा कोणत्या दिशेने आहे. अमित दोन चेंडू आणि 2 वर तो आमिष सुतार खेळतोय. शांत स्थितीमध्ये सध्याला आमिष सुतार आहे. त्याला माहिती आहे आक्रमक कधी व्हायचं आहे, कोणता टॉप गिअर टाकायचा आहे, कोणती गाडी कोणत्या दिशेमधून काढायची आहे ते आमिष सुतारला माहिती आहे. आता मात्र त्याला हल्ला करावा लागेल कारण प्रत्येक ओव्हरमध्ये 17.5 ची सरासरी आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये कमीत कमी 3 मोठे फटके इथून शोधावा लागतील. अमित आणि अमितच्या साथीदार विशाल याला प्रज्योत आलेत. 12 मध्ये 35 ची गरज आहे. हो फटका चांगला आहे. नो मॅच लँड्स मध्ये चेंडू सरळ वन बाउन्स सीमा पार, चौकार. डीजे धावसंख्या आपण पाहतोय 4 ने वजा राहील. धावसंख्या सध्याच्या घडीला 2 गडी बाद 23 झाली आहे, जिथे 54 धावांचा पाठलाग केला जातोय. इंडिया चेंडू शिल्लक आहे. 11:31 ची गरज आहे. जिथे आपण पाहिलं श्री धावीर मित्रमंडळ, श्री धावीर रत्न चषक. खऱ्या अर्थाने नक्कीच श्री बरोबर म्हणलं की हे रत्न आहेत आणि ते कुठे शोधण्याचा प्रयत्न करतात. येणाऱ्या काळामध्ये एक मोठी स्पर्धा आपल्या भेटील सुद्धा येईल, यात मात्र कोणती शंका नाही आहे. कारण 41 मित्र आहेत, परंतु काही कामानिमित्त बाहेर सुद्धा आहेत. परंतु उद्या ते हजेर लावतील. फटका पाचला, चेंडू हवेमध्ये आहे. कॅच होणार का? परंतु संधी नाही आहे. चेंडू जातो सीमा पार, अमितच्या वाड मधून षटकार. धावसंख्या 6 ने वाढेल. धावसंख्या सध्याच्या घडीला आता वेगाने चालली आहे. 29 झाल्यात. येणारा चेंडू शिल्लक आहे. 10:25 ची गरज आहे. चला राठीडे संघ वेळ घ्यायचा नाही, विनंती असेल. 2 मध्ये 10 आल्यात. मी मगाशीच म्हटलं होतं अमित शांत राहिलाय. अमितला माहिती आहे स्थिती काय आहे, परिस्थितीचा आढावा त्याने घेतलाय आणि आता त्याने मात्र आपला हात खोललेत. कारण प्रत्येक ओव्हर मध्ये 17.5 ची सरासरी त्यांना गोला करायची आहे. 10 तर गोला केल्या, 4 चेंडू अजून सुद्धा बाकी आहेत. अमित सुतार सध्याच्या घडीला रोहाडायला एकटा नडला होता, आता राठी डायला सुद्धा नडणार का हे सुद्धा बघावं लागेल. येणार चेंडू शिल्लक आहे. 10:25 ची गरज आहे विजयासाठी. पंचांचा इशारा वाईट. यालाच म्हणतात दुष्काळात 13वा महिना. नसीब गांडी तो क्या करेगा पांडू. कॅच तो पकडली, परंतु गार्डन मध्ये गेले. धावसंख्या 6 ने वाढली. धावसंख्या 36 झाली आहे. येणारे चेंडू शिल्लक आहेत 9:18 ची गरज आहे. 9 चेंडू 18 धावा. वादळ वारं थांबणार नाही आहे. ओ फटका चांगला आहे. इथे काय ड्रॉप आहे ना, तर ही मॅच आमची आहे हेच सांगतो आम्ही सुतार. चेंडू सीमा पार, षटकार. एक प्रश्न पडलाय साहिल पाटील, कॅच सोडल्यानंतर त्या खेळाडूला दोष द्यायचा की गोलंदाजाला दोष द्यायचा? नक्कीच खेळाडूला, कारण जर कॅच पकडली असते त्या 6 धावा वाचल्या असत्या, या 6 धावा वाचल्या असत्या, 12 वाचल्या असत्या, परंतु आता तसं नाही आहे. आता मात्र मला वाटतं मगाशी सचिन मालीला मॅच डिलीट केली होती, आता याला कळेल असं वाटतंय. आज आम्ही सुद्धा आज त्याचा दिवस आहे. येणार चेंडू शिल्लक 8:12 ची गरज आहे. 42 बांधल्यात. आता मात्र कोण थांबवणार या वादळाला हे सुद्धा बघावं लागेल. ओ पुण्याचा चांगला फटका आहे.
चेंडू मात्र आवेगाच्या बाहेर, चेंडू दन 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 करत सीमा पार. 4 डीजे. एक चेंडू शिल्लक आहे. नक्कीच आपण पाहतो येणारे चेंडू शिल्लक आहेत. 7-8 धावांची गरज आहे. 7 चेंडू 8 धावा. मॅच अजून सुद्धा संपलेली नाही आहे, परंतु हा डॉट चेंडू गेला तर कदाचित ही मॅच राठीडे संघाकडे येईल. परंतु इथून एखादा मोठा फटका आला ना तर या मॅचची हवा सुद्धा निघून जाईल. काल आमचे मित्र सुयश कानेकर कडून तिथून चौकार गेला होता, आज षटकार गेलाय. काल मित्र आमचा झोपला नसेल आणि आज हा सुद्धा झोपणार नाही आहे. ओहो, इथे मात्र बघा, आगला वेगळा वाकला तिकडा, चेंडू सीमा पार, चौकार. 4. काय झालंय, जर कदाचित कॅच पकडली असती तर मॅच पकडता आली असती राठीडाई संघाला. या ओव्हर मध्ये जिथे 12 चेंडू मध्ये 35 ची गरज असताना या ओव्हर मध्ये तब्बल 31 धावा आल्यात. राहिल्या 6 चेंडू आणि अवघ्या 4 ची गरज आहे. मॅच इथून सुद्धा बनू शकते, परंतु तुमच्याकडे ती जिद्द पाहिजे. कारण क्रिकेट हा खेळच असा आहे ज्याने आम्ही सातत्याने सांगितलं आहे, सरडा राजकारण आणि क्रिकेट कधीही रंग बदलू शकतो. एका ओव्हर मध्ये जेव्हा 1 धावेची गरज असताना ते मेडलवर टाकण्याचा कारनामा सुद्धा गोलंदाजाने केलाय. परंतु इथे 4 बाजेत विशाल आलेत, पहिले 2 डॉट गेले तर या मॅच मध्ये चमत्कार सुद्धा होऊ शकतो. आता चमत्कार बाबा कुठे आहेत ते शोधावा लागतील. 6 चेंडू मध्ये 4 ची गरज आहे. गोलंदाज आलेत. हो, परंतु इथे विशाल थांबणार नाही आहेत. चेंडूला पाठवला MS धोनी स्टाईल्स, चेंडू सिक्सर. 6 आणि मॅच जिंकली आहे सुदर्शन संघाने.